गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 फ्लॅट घेण्यासाठी बाहेरून 12 लाख रुपये आणावेत यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून महिला डॉक्टर गौरी सुनील चौरे वय वर्ष 26 राहणार काळपट्टी वस्ती गोरेगाव तालुका पारनेर हिनं आत्महत्या केली आहे. गोरेगाव तालुका पारनेर येथे ही घटना शनिवारी दिनांक 2 रोजी सकाळी 7:30 वाजता घडली आहे. या प्रकरणी पती अमित दळवी, सासू संगीता दळवी, सासरे बाळासाहेब हरिभाऊ दळवी या तिघांवर गुन्हा दाखल झालाय. सुनील जबाजी चौरे वय वर्ष 54 राहणार गोरेगाव यांची मुलगी गौरी हिनं BHMS ही पदवी घेतली होती. तिचा 23 नोव्हेंबर 2024 रोजी अमित बाबासाहेब दळवी मूळ राहणार केळ पिंपळगाव तालुका आष्टी हल्ली राहणार तपोवन रस्ता सावेडी यांच्याशी विवाह झाला. अमित हा मुंबई येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता. विवाहानंतर तिनं 3 महिने सासरी चांगले नांदवले. गौरी मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. त्यानंतर मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी 12 लाख रुपये आणावेत यासाठी छळ सुरू केला. तिने ही बाब माहेरी सांगितली. माहेरच्यांकडून 12 लाख रुपये देण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याचं सांगितलं. त्यानंतरही सासरी छळ सुरू राहिला. अमितनं 27 एप्रिलला डॉक्टर गौरी हिला गोरेगाव येथे आणून सोडलं. अमित वडिलांना अहिल्यानगरला सोडून येतो असं म्हणून निघून गेला. दुसऱ्या दिवशी गौरी अहिल्यानगरला आई समवेत घरी गेली असता या ठिकाणी कुलूप लावलेलं होतं. दरम्यान सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून तिनं शनिवारी दिनांक 2 रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.